धन्यवाद उमरेडकर काकाजी, असा तुम्ही सुंदर अनुभव व्यक्त केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। यानंतर मेंढेगाव परिसरातील बाबाची सेविका आरतीताई ठाकरे आपले अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। कारण की वेळाच्या अभावी इकडून मार्गदर्शन होणार आहे, कारण की मंच मोठा आहे। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची कोजागिरी निमित्त चर्चा बैठक तारनिया परिसरामध्ये सुरू आहे। एका भगवद्गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच सर्वांच्या लाडक्या वाराणसी आईला माझा प्रणाम। तसेच अध्यक्ष साहेबाला माझा नमस्कार। तसेच संचालक साहेबाला सुद्धा माझा नमस्कार आणि मंडळाचे मार्गदर्शक तसे माझे सुद्धा मार्गदर्शक चरडे काकाजी यांना माझा नमस्कार आणि सर्व सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार। बघा, आम्ही मार्गात आलो म्हणजे मला कोणता त्रास होता। मला एक मिसकॅरेज झालं 6 महिन्याचा आणि मला राहत सुद्धा नव्हतं आणि काही नाही, आणि आम्ही वैद्यवाणी वगैरे फिरलो होतो तरी पण आम्हाला काही आराम मिळत नव्हता आणि आम्ही ह्या मार्गाशी जुळलो। मार्गाशी जुळता बरोबर आम्हाला भगवंतानी योग दिला। योग दिल्यावर आम्हाला एक मुलगी झाली। ही माझी मुलगी आहे, थोडीशी विचित्र आहे। आणि बघा, आम्हाला सर्व सुख समाधानी मिळण्याच्या नंतर काकाजी म्हणाले आम्हाला त्यागाकडे वळा। आम्ही म्हणलो काकाजींना कोजागिरीच्याच याच्यात होतो कार्यक्रमामध्ये, पण काकाजीच्या शब्दाला आम्ही नाही वगैरे म्हटलं नाही आणि हो म्हटलं। आमची म्हणजे माझी डिलिव्हरी वगैरे झाल्यावर आम्ही त्यागाकडे वळू बा असं म्हटलं होतं काकाजीला। आणि डिलिव्हरी वगैरे झाली आणि मुलगी माझी 1-1.5 वर्षाची झाली आणि आम्ही त्यागाकडे वळू बा हे काही लक्ष लावलं नाही। आणि माझ्या मुलीची तब्येत बिघडायची म्हणजे तिला बाळकप उमरला होता। बाळकप म्हणजे असं की आम्ही रोज दवाखान्यात न्यायचे, रोज एका दिवसाआड नेत होतो पण काही अशी वेळ आली का रोजच्याच दवाखान्यात न्यावं लागत होतं माझ्या मुलीला। आणि आम्ही म्हणजे मग षष्टीचं हवन कार्य होतं। त्या षष्टीच्या हवन कार्याच्या दिवशी माझ्या मुलीची तब्येत खूपच खराब होती आणि माझी चुलत सासू तिथं आम्ही एका घरी स्वयंपाकाला गेलो होतो, शंकर काकाजी आमच्या गावचे। तिथं माझी चुलत सासू म्हणते बाबाच्या मार्गात असताना दवाखान्यात न्यायचं आहे म्हणते आणि आपल्या काकाजीकडे वगैरे जात काऊन नाही म्हणते, त्यांच्याकडे जाऊन का आहे का नाही विचार पा म्हणते। मग तसंच आमच्या मनात आलं, अरे गड्या आमच्या हातानं कोणती चूक तर नाही झाली असेल, तेच चूक माझ्या लक्षात येत नव्हती। आणि मग काही दिवसांनी माझ्या मुलीची तब्येत काही सुधरत नव्हती, मग माझ्या चूक लक्षात आली। ते चूक म्हणजे आम्ही शब्द दिला होता काकाजीला का आम्ही त्यागाकडे डिलिव्हरी झाल्यावर वळू बा, आणि आम्ही काही वळलो नाही त्यागाकडे। मग माझ्या मुलीला काही आराम होत नव्हतं तरी पण आम्ही दवाखाने वगैरे केले आणि मग काकाजीला स्वतः आम्ही फोन केला, काकाजी आम्हाला त्यागाकडे वळायचं आहे बा। बघा, मग आम्ही त्याग घडवला, तेवढ्या थंडीमध्ये त्याग घडवला, पण माझ्या मुलीला धक्का सुद्धा लागला नाही, तिचा बाळकप सुद्धा उमरला नाही आणि आम्हाला तिला दवाखान्यात सुद्धा न्यावं लागलं नाही। अशी भगवंताची महान कृपा राहते। आणि आपण जे मार्गदर्शक काकाजीला शब्द देतो त्या शब्दाचे आपण अपमान करतो त्यामुळे आपण दुखास पात्र होतो। त्याच्यासाठीच म्हणते भगवंता तुम्ही सुद्धा चुकी करू नका सेवकांनो आणि आम्हाला पण करू नका। एवढेच बोलू माझे।